भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक मोठा व्यवहार लवकरच होऊ घातलेला आहे. हा व्यवहार आहे तब्बल 53,000 कोटी रुपयांचा. या व्यवहाराचं स्वरूप असं आहे की भारत सरकार IDBI बँकमधला आपला हिस्सा विकणार आहे. हा हिस्सा कोणाला विकायचा ठरलेला आहे? तर कॅनडामधली फेअरफॅक्स नावाची जी कंपनी आहे, ही कंपनी हा हिस्सा खरेदी करणार आहे. भारत सरकार आपल्याकडचा जवळपास 30% हिस्सा विकणार आहे. तर LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा देखील आपल्याकडचा हिस्सा जवळपास 30% कमी करणार आहे. त्यामुळं या दोन्हीकडे म्हणजे भारत सरकारला देखील जवळपास 26,000 कोटी रुपये मिळतील आणि LICला 25,000 कोटी रुपये मिळणार आहेत. भारतीय बँकिंग क्षेत्रातला हा सगळ्यात मोठा व्यवहार का आहे? कारण याच्या आधी RBL बँकेचा व्यवहार झालेला होता. तो जवळपास 25,000 कोटी रुपयांना झालेला होता. ही रक्कम जी आहे IDBI बँकेसाठीची ती त्याहून जवळपास दुपटीहून अधिक आहे. तर IDBI बँकेतनं सरकार बाहेर का पडत आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे की निर्गुंतवणुकीसाठी जे उद्दिष्ट आहे, म्हणजे भारतीय ज्या पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत त्यामधनं बाहेर पडून त्यातले काही हिस्सा विकून भारत सरकारला जवळपास 80,000 कोटी रुपये या आर्थिक वर्षामध्ये उभे करायचे आहेत. त्यातले जवळपास 26,000 कोटी रुपये एकट्या IDBI बँकेच्याच व्यवहारामधनं मिळणार आहेत. या बँकेच्या एका शेअरसाठी फेअरफॅक्स कंपनी तब्बल 81 रुपये मोजणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्येच यासाठीची ऑफर भारत सरकारनं काढलेली होती, पण तेव्हा फक्त 75 रुपये इतकाच प्रति शेअर भाव फेअरफॅक्सनं ड्यू केलेला होता. तेव्हा ते जे डील होतं ते डील भारत सरकारनं रद्द केलं. आम्हाला यापेक्षा जास्त भाव हवा आहे हे कारण सांगून त्या डीलला नकार दिलेला होता. आता त्याच्यामध्ये प्रति शेअर 6 रुपयानं वाढून तो भाव आता 81 रुपये प्रति शेअर असा झालेला आहे. तुम्हाला औत्सुक्य निर्माण झालं असेल की फेअरफॅक्स कंपनी कोणाची आहे? तर प्रेम वत्स नावाचे एक गृहस्थ आहेत, जे ओरिजिनली किंवा ज्यांचा जन्म हा हैदराबादमध्ये झालेला आहे. ते सध्या कॅनडामध्ये स्थित आहेत. कॅनडाचे वॉरन बफे म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे. त्यांनी जी CSB बँक आहे, ते CSB बँक देखील कॅथोलिन सिरियन बँक केरळमध्ये जी बँक आहे त्या बँकेमध्ये देखील फेअरफॅक्स आपल्या कंपनीद्वारे काही हिस्सा घेतलेला आहे. आता ते IDBI बँकेमध्ये देखील गुंतवणूक करू इच्छित आहेत. त्यामुळं तर प्रेम वत्स हे आता एका मोठ्या भारतीय बँकेचे लवकरच मालक बनतील अशी चिन्ह आहेत. प्रेम वत्स यांचा दबदबा इतका आहे की 2020 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म सन्मान देऊन सन्मानित केलेलं होतं. त्यामुळं फेअरफॅक्स या कंपनीनं हा व्यवहार पूर्ण केल्यानंतर आणखीन काही ज्या भारत सरकारच्या मालकीच्या बँका आहेत त्यांचं विलिनीकरण किंवा त्यांचा मधला काही हिस्सा विकणं याची देखील प्रक्रिया अधिक वेगवान होईल असं या क्षेत्रामध्ये बोललं जात आहे. तर तुम्हाला याबाबत काय वाटतं? आवर्जून सांगा. पात्रा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.